राजांच्या दर्शनासाठी आला. आपण जर का असा येऊन कुठे कचरा करून गेलो तर बाहेरची लोक सहज करतात. आपली कचरा काय असेल आपल्या सोबत ठेवायचंय, कचरा कुंडीत टाकायचं. आज आपण रायगडाच्या माथ्यावरती आल्यानंतर आपल्याला हे समोर तलाव लागते. अशी रायगडावरची 11 तलाव आहे आणि 84 पाण्याच्या टाक्या. 350 इमारती आहेत. मग 350 इमारतींना लागणारा दगड खालून आणणं शक्य आहे का? साधी एक आता पाण्याची बॉटल वरती ती सुद्धा जड वाटते आपल्याला. मग त्या काळामध्ये 350 इमारतींना लागणारा दगड खालून आणणं शक्य नव्हतं. गडावरती पिण्यासाठी पाणी नव्हतं आणि बांधकामासाठी दगड नव्हती. पण अशा मोठमोठ्या खडकांमध्ये दगड काढला. जो दगड निघाला तो बांधकामासाठी वापरला. खडकांमध्ये खड्डा निर्माण झाला. उतरत्या भागाला भिंती बांधल्या. पाणी अडवा आणि पाणी जिरवा. एका दगडात 2 भिंती मारली. पिण्यासाठी पाणी झालं, बांधकामासाठी बांधकामामध्ये वापरलं काय? चुना, गुळ आणि शिस्त वापरून भिंती उभ्या. आता आपण हे समोर तलाव पाहतो. या तलावाचं नाव आहे हत्ती तलाव. आज रायगडावरती तुम्ही पायऱ्यांनी वरती आला. 2360 पायऱ्या चढून वरती. त्या काळामध्ये पायवाट होती आणि आपल्या राजांच्या राज्याभिषेकाला हेनरी ऑक्झेंटन इंग्रज वकील पायी सोडून गडावरती यायला त्याला 6 तास लागले आणि 6 तासानंतरला तो नगारखान्यासमोर गेल्यानंतरला त्याने 2 हत्ती समोर पाहिले. हत्ती पाहून त्याच्या मनामध्ये प्रश्न उपलब्ध झाला, मी 2 पायाचा माणूस रायगडावरती यायला मला 6 तास लागले, 4 पायाच्या हत्ती गडावरती कसे आणि किती वेळ लागले? दरबारामध्ये नारायण शिंदेने प्रश्न विचारला. नारायण शिंदे काय सांगतो, तुम्ही इंग्रज वकील आहात.